साताऱ्यात असं एक शिवमंदिर आहे जे डोंगराच्या कड्यातील गुहेत लपलेलं आहे आणि अजूनही खूप लोकांना याबद्दल माहिती नाही. सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगांमध्ये निसर्गाच्या शांत कुशीत एक प्राचीन आणि रहस्यमय मंदिर लपलेलं आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात दिवशी गावाजवळ असलेलं हे ठिकाण निसर्ग आणि अध्यात्म याचं एक अद्भुत मिश्रण आहे. डोंगराच्या कड्यात तयार झालेली ही नैसर्गिक गुहा आणि त्या गुहेत असलेलं शिवलिंग हेच आहे धारेश्वर मंदिर. असं म्हणतात की इथं पांडवांनी आणि प्रभू श्रीरामांनी ही पूजा केली होती. नमस्कार मित्रांनो, मी रोहित. मी करतोय सातारा दौरा. सातारमधील न पाहिलेली ठिकाणे एक्सप्लोर. आज आपण सातारा जिल्ह्यातील पाटण खोऱ्यातील धारेश्वर हे प्राचीन मंदिर एक्सप्लोर करणार आहोत. समोर जे तुम्ही पाहताय ते धारेश्वर शिवलिंग आहे. या शिवलिंग समोर तुम्हाला नंदी कुठंच दिसणार नाही, कारण शंकरांबरोबर ज्यावेळेस नंदी नव्हते तेव्हापासून हे शिवलिंग आहे. तसेच हे स्वयंभू शिवलिंग आहे आणि हे शिवलिंग प्रत्येक वर्षी गावाच्या आकाराने वाढत आहे. मंदिराच्या खाली या पायऱ्या दिसत आहेत. त्या 3 पायऱ्या खाली उतरून देवाचं दर्शन पूर्वी घेतलं जात होतं, पण आता तुम्हाला 3 पायऱ्या वर चढून आता या देवाचं दर्शन तुम्हाला घ्यायला लागतं. गाभाऱ्यात वेगवेगळ्या प्रकारचे लिंग तुम्हाला पाहायला मिळतील. समोर तुम्हाला 3 मुखी शिवलिंग दिसतंय. महादेव, शिवशक्ती आणि गंगा असे 3 मुखी शिवलिंग इथं आहे. त्याच्याबरोबर खाली तुम्हाला छोटंसं कुंड बघायला मिळेल. याची आख्यायिका अशी आहे की या कुंडात यात्रे दिवशी एक नारळ सोडला जायचा आणि तो नारळ 3 दिवसानंतर रंकाळा जे कोल्हापूरमध्ये तलाव आहे तिथं दिसत होता आणि त्यांना यात्रा संपन्न झाली याची माहिती मिळायची. समोर आपल्याला दक्षिणमुखी नंदी दिसत आहेत. त्यांच्या खाली आत्तापर्यंत 31 महाराज होऊन गेलेत त्यांची समाधी तुम्हाला इथं बघायला मिळेल. तुम्ही समोर पाहताय ती गुरुगादी आहे. आपण हिंदू धर्मामध्ये कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजनाने करतो, तसंच इथं या मठामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पूजा ही या गुरुगादीची केली जाते. अशी परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आहे. तुम्हाला 10 शिवलिंग इथं बघायला मिळतील. इथं तुमच्या कोणत्याही कार्यक्रमाचं निमंत्रण हे पहिल्यांदा गुरुगादीला दिलं जातं, मग बाकी देवाला दिलं जातं. समोर तुम्हाला 5 पांडवांचं शिर इथं तुम्हाला बघायला मिळेल. जेव्हा पांडवांनी कौरवांची हत्या केली होती त्या वधाचे पाप मोक्ष करण्यासाठी पांडव इथं आले होते. इथल्या शिवलिंगाची पूजा केली होती. त्याचबरोबर पांडवांनी इथं दीक्षाही घेतली होती. याच समोर तुम्हाला प्रभू श्रीरामांचं शिर दिसेल आणि श्रीरामांचे धड आहे ते धारेश्वर गोशाळा आहे. तिथं एक शीळ आहे आणि तिथं तुम्हाला श्रीरामांचं धड आहे ते बघायला मिळेल. ज्या वेळेस श्रीरामांनी रावणाचा वध केला होता त्याचा ब्रह्महत्या पातक दोष नष्ट करण्यासाठी प्रभू रामही इथं आले होते, कारण रावण हा महादेवांचा कट्टर भक्त होता. त्याचबरोबर श्रीरामांच्या शेजारी तुम्हाला लक्ष्मणांचे शिर पाहायला मिळेल. त्यांच्या शेजारी श्री वीरभद्र यांची मूर्तीही बघायला मिळेल आणि वीरभद्र जयंती देव दीपावली दिवशीच इथली यात्रा भरते. या गुफेच्या आतमध्ये अन्नधान्य साठवण्यासाठी ज्या खोल्या केल्या होत्या तिथंही तुम्हाला काही मूर्त्या दिसेल. त्यामध्ये काशीलिंग, अन्नपूर्णा, लक्ष्मी, कालभैरव, उज्जैन तसेच सरस्वती ह्या पंचमूर्त्या भावमुद्रेमध्ये पाहायला मिळतील. समोर जे दिसते ती ध्यान गुफा आहे. 5 पांडव सुद्धा याच गुफेतून काशीला गेले होते अशी आख्यायिका सांगितली जाते. आता सुद्धा जे या मठाचे मठाधिपती स्वामी आहेत तेही श्रावण महिन्यात या गुफेमध्ये जप करायला जातात. तर मित्रांनो, साताऱ्यामधील न पाहिलेल्या ठिकाणांच्या आपल्या सिरीजमधील आजचा भाग इथेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.